सर्वांना कसे आहात सर्वजण? झालं का सर्वांचं चहा वगैरे? माझं पण झालं. आणि काल माझ्यापेक्षा मोठीवाली बहीण आलेली आमच्याकडे 2 दिवसासाठी राहील म्हटली तर काल काही मी व्यवस्थित एक पण व्हिडिओ नाही टाकला, 1-2च टाकले होते. आणि एक सांगते की आपल्याला आयुष्यामध्ये साथ देणारी लोक फार कमी असतात. परंतु समजा आपण एखाद्याकडे गेलो आणि म्हटलं, अरे मला ना आज जरा 100 रुपये दे रे, तर ते म्हणतील, अरे नाही रे माझ्याकडेच नाही आहेत, होते तर मी सगळं खर्च केले, हो की नाही? तर फुकटची जीभ आहे ना, तर जीभ बोलणारी लोक पुष्कळ आहेत, पण कृती करणारे कोणी नाही. हल्ली काय झालेलं आहे, फक्त बोलायचं वाचाळासारखं, बाकी काही नाही. कृती म्हणजे काही करायचं नाही, करणी तर काही नाही, मनधरणी तर काही नाही, फक्त एकमेकाला घालून पाळून बोलायचं, टोचून बोलायचं, हेच चाललेलं आहे सगळीकडं. मी बघते ना, सर्वीकडे हेच चाललेलं आहे. तर त्यामुळे ना हे जग आहे ना कलियुग झालेलं आहे. म्हणजे आता काय बोलतात ना, शेवट म्हणतात किंवा काय बोलतात लोक की हे असंच होणार. मी तर म्हणते जनरेशन गॅप, की त्यांचं जनरेशन वेगळं, आपलं जनरेशन वेगळं, आहे की नाही? त्यांना आपल्या गोष्टी कळत नाहीत, आपण त्यांना सांगितलं तरी कळत नाहीत, आणि त्यांना त्यांचा अनुभव घेऊ द्यावा, हो की नाही? आणि अनुभवाने जो व्यक्ती शहाणा होतो ना, त्याच्यासारखं पुस्तकी ज्ञान कुठं, म्हणजे त्याच्यासारखं ज्ञान कुठं नाही, पुस्तकात कुठंच तसं ज्ञान नसतं. जेव्हा माणसाला ठेस लागते तेव्हाच कळतं काय रे, तिथं दगड आहे, ते जपून चालावं. आयुष्यात आपण सांगितलं ना तर ते कोणी ऐकत नाही. त्यामुळं ठेच लागू द्यावी, आणि मग पडल्यावर पाय रक्तबंबाळ झाल्यावर मग त्यांना कळतं की जखम किती मोठी आहे, काय आहे, हो की नाही? तर अनुभव हा सर्वात मोठा आयुष्यामध्ये धडा आहे लोकांना, सर्व लोकांना, हो की नाही? आयुष्यामध्ये अनुभव घ्या आणि सुखी व्हा, मी तर हेच बोलते. मग चांगला घ्या, वाईटही घ्या, जसा येईल तसा अनुभव घ्या आणि सुखी व्हा. धन्यवाद.